नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उन्हाळा सुरू झाला की थंडगार पदार्थ खूप सारे प्यावेसे वाटतात आणि त्यापैकीच सर्वांचा आवडीचा मठ्ठा हा एक पदार्थ आहे. लग्नसराई असो की कोणताही कार्यक्रम, उन्हाळ्यामध्ये याला आवर्जून केलं जातं. चला तर आज बनवूया थंडगार मठ्ठा. मठ्ठ्यासाठी लागणार आहे जिरा पावडर आणि ती माझ्याकडे संपली आहे, तर सर्वप्रथम हिला बनवून घेऊया. गॅसवर एक कढई ठेवली आहे, यामध्ये टाकली आहे एक छोटी वाटी जिरा. तर जिऱ्यांना कलर चेंज होईपर्यंत मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. तर इथे 2 ते 2.5 मिनटं याला चांगलं भाजून घेतलं आहे. जिऱ्यांचा कलर चेंज झाला आहे, जिरा चांगले भाजले गेले आहे. एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. जिरा थंड झाले आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यानं मिक्सरमधून फिरवून घेऊया. तर इथे जिरा पावडर तयार आहे. तुम्हाला चाळून घ्यायचं असल्यास तुम्ही घेऊ शकता. मी एकदम बारीक काढली आहे. मठ्ठ्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये टाकूया एक हिरवी मिरची, थोडासा पुदिना व थोडीशी कोथिंबीर. मिक्सरचं झाकण लावून याला एकदा फिरवून घेऊया. तर अशा प्रकारे हे जाडसर वाटून झालं आहे. साखर घेतली आहे, सेंधव मीठ घेतलं आहे आणि ताक घेतलं आहे. तुम्ही इथे दह्याचा वापरही करू शकता. दही 1 वाटी असेल तर 3 वाटी पाणी टाका व चांगलं मिक्स करून घ्या. मी इथे लोणी बनवलं होतं, तर अशा प्रकारे माझ्याकडे ताक आहे. तर ताकला एकदा चांगलं मिक्स करून घेत आहे. यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा जिरा पावडर. जिरा पावडरने खूप मस्त चव येते. अर्धा चमचा सेंधव मीठ टाकलं आहे. साखर टाकली आहे 3 ते 4 चमचे. याला चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे साखर चांगली वितळेल. आता इथे साखर वितळली आहे, यामध्ये टाकूया पुदिना, कोथिंबीर व हिरवी मिरची जे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. मी इथे सेंधव मीठ टाकलं आहे, तुम्ही ते साध्या मिठाचा वापरही करू शकता. आता वरून थोडे पुदिन्याचे पाने बारीक चिरून टाकत आहे व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे, म्हणजे मस्त लागतात ते पितांना. तर अशा प्रकारे इथे मठ्ठ्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. मठ्ठा बनवण्या अगोदरच ताकाला इथे बाहेर काढलं होतं फ्रीजमधून, त्यामुळे ताक खूप थंड होतं. तर मी याला आता लगेच सर्व करत आहे ग्लासमध्ये. तुम्हाला जर मठ्ठा थंड हवा असेल तर तुम्ही इथे बर्फाचे तुकडे टाकू शकता किंवा मठ्ठा बनल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा. तर अशा प्रकारे इथे तयार आहे मठ्ठा. तुम्ही जर दह्याचा मठ्ठा बनवत असाल तर दही एकदम फ्रेश असावं, 1 दिवसा अगोदरचं, जास्त दिवसाचं नसावं. तर अशा प्रकारे इथे थंडगार मठ्ठा तयार आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलाही समजेल माझा व्हिडिओ कुठे कुठे बघितला जातो. आजची मठ्ठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.